वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त ना. तर मंडळी, मी आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. माझं ऑपरेशन झालेलं आहे. अंबडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन झालेलं आहे. तर तुम्ही बघा माझा अवतार कसं झालं आहे. तर पहिलं मी ना तुम्हाला माझा हात दाखवते. मी हा माझा हात कसा केला आहे. मी त्यांना ना जशी सुई लावली आहे ना तशी सांगत होते की बघा माझ्या हाताला त्रास होतो, कशी सुई घुसली आहे, मला आतमधून टोचतं आहे. हे पूर्ण बघा माझा हात कसा सुजला आहे. जेव्हा मी आज रडले ना तेव्हा लोकांनी ना ही सुई काढली आहे. म्हणजे इतके निष्काळजी लोक आहेत तिथले. हे बघा सगळे बोलत होते सरकारी हॉस्पिटल मस्त आहे मस्त आहे. म्हटलं आपण पण एकदा विश्वास करून बघा. तर बघा कसा हात केला आहे त्यांनी माझ्या. आणि जखम बघा तुम्ही सुईची. मी म्हणते त्यांना की मला बघा त्रास होते. बघा माझी ही पूर्ण शिर आहे ना पूर्ण सुजली. हातच बघा पूर्ण सुजला आहे. तेव्हा त्यांनी कुठेतरी आज काढली. आणि आता सांगते ऑपरेशनबद्दल. माझ्या दिवशी माझं ऑपरेशन होतं का, त्या दिवशी एक अगरवाल म्हणून डॉक्टर आहे. इतकी हरामी डॉक्टर आहे ना. तुम्ही कुणी येऊन कोण जर येत असेल आंबडमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये, तिच्याकडून चुकूनही ऑपरेशन करू नका. इतकी हरामी बाई आहे ना ती. तिने माझ्यासोबत काय केलं, अजून एक पेशंट होती आहे, तिला मी तुम्हाला नंतर दाखवते. आता तिचे माझे हाल तिने एवढे बेकार, तिच्यापेक्षा जास्त माझे हाल बेकार केले तिने. आमच्या दोघीला गुलीचं इंजेक्शन दिलं, लाईट गेली तर भूल संपली होती. तिने आम्हाला परत भूल दिली नाही. तिचं पटकन झालं लाईट आली तर. पण माझ्या वेळेला तिने इतके नाटकं केले. आणि पोट फाडल्याच्या नंतर मला ती बाई म्हणते डॉक्टर मला हिचं ऑपरेशन नाही करायचं. आणि मला त्रास होऊ लागलेला म्हणून मी जास्त रिस्पॉन्स तिला देत नव्हते. तर तिने काय केलं, माझ्या पोटात बुक्की मारली. आणि त्याच्यामुळे ना माझ्या छातीच्या खाली तेव्हापासून दुखतं आहे. तिला मी रोज सांगते की मला छातीच्या खाली त्रास होतो. तर ती बाई मला काय म्हणते, तू पाणी पी, त्याने बरं होईल. तुझ्या पोटाची ओढाताण झाली ना त्याच्यामुळे. तिथं मला डायरेक्ट आधीच म्हटली की मी सोडून देते, ऑपरेशनच करणार नाही. कारण की मी तिथं आणि घाबरत होती. एवढी जोरजोरात ओरडून बोलत होती ना आम्हाला. तर दुसरी नर्सला दया आली. ती म्हटली मॅडम असं करू नका, तिचं ऑपरेशन करून टाका. ती म्हटली मला हिचं ऑपरेशनच करायचं नाही आहे. आणि माझी चूक झाली की मी हिला घेतलं. माझं म्हणणं होतं तिला करायचं नव्हतं ना, तर तिने आधी ऑपरेशनला घ्यायला नव्हतं पाहिजे. आणि इथं काय करतायत बरेचसे डिलेवरीच्या बायका पण बघितल्या ना, त्यांच्या डिलेवरीच्या आधीच यांनी ना पैशाची बोली लावतात आया लोक. आता आम्ही 4 दिवस झाले ॲडमिट आहेत. हे लोकांना येऊन जसं फक्त कसं वाटतं काय वाटतं एवढंच विचारत आहे. ना ड्रेसिंग करतात, ना पट्टी चेंज करते, समलम देते, ना आया लोक काय येऊन म्हणजे आता आंघोळ वगैरे नसते तर साफसफाई करणं, पुसून काढणं वगैरे काहीच करत नाही आहेत. फक्त येऊन नुसतं विचारतात कसं वाटतं, एवढे 2 शब्द विचारतात. नर्स लोक येतात, 2-3 इंजेक्शन घुसवतात सकाळ. आणि बघ खोकला येतो आहे मला कालपासून. मी त्यांना म्हणते मला खोकला येतो आहे, सकाळी आणा औषध. मी अक्षरशः पहिलं जाऊन रात्री माझ्या बहिणीने मेडिकलमधून औषध आणलं. आणि त्यांनी दुपारी मला स्वतः मी जाऊन घेऊन आले. त्यांनी ते मला आणून नाही दिलं, कारण की सोबत कोण नव्हतं. बहीण घरी गेलेली होती, मिस्टर पण घरी होते. तर मी स्वतः जाऊन आणलं. ते एवढे पण त्यांना काळजी नाही आहे की स्वतः येऊन ते औषध तरी पेशंटला द्यावं की तिला त्रास होतो. कारण की मी खोकले तर टाक्याला त्रास होईल. तर मी स्वतः गेले, स्वतः औषध घेऊन आले. नंतर दुपारी आल्यावर ती मला बोलते की तुम्हाला औषध द्यायचं आहे. आणि डिलेवरीच्या पेशंटला तर वेगळंच करतात. सरकारी हॉस्पिटल आहे ना, मग सगळं फ्री पाहिजे. आया लोक डिलेवरीच्या आधीच काय म्हणतात, 3-3 हजार रुपये द्या तेव्हा आम्ही डिलेवरी करू. आणि ज्यांचे सिझरिंग होते त्यांच्याकडून तर 10-10 हजार काढायला लागले. मला कळत नाही सरकारी दवा म्हणून काय सुविधा आहे यांच्याकडे. आणि डॉक्टर लोक कशाला, आपण देव म्हणून डॉक्टराकडे ते डॉक्टर लोक असे करतायत. आता बाकीच्या ज्या डॉक्टरचं नाही माहिती मला, ती एकच डॉक्टर माहिती आहे, तिचं नाव लेडीज आहे, अगरवाल म्हणून आहे. कुणी जरी आंबडमध्ये येत असेल, कुणाला ट्रीटमेंट घ्यायच्या ते कुणाची डिलिव्हरी ऑपरेशन काही असेल तर तिच्याकडून करू नका. मी जाताना तर तिची कंप्लेंट करणार आहे. तर तिथे मी काय बोलले नाही. माझी बहीण मला म्हटली तू जर आवाज दिला असता ना तर तिने तुला मारलं तर आम्ही तिथंच तिघांनी तिची वाट लावली असती. पण म्हटलं सध्या मी त्या परिस्थितीत नव्हते की यांना आवाज द्यावा म्हणून. पण मी इथल्या एका मुलाला सांगितलं तर म्हटलं नंतर करू आपण मॅडम त्यांचं. म्हणे आत्ता काही करू नका म्हणे,
मला तिला शिक्षा द्यायची नाही आहे, पण मला असं म्हणायचं की जे तिने माझ्यासोबत केलं आहे ना, ते दुसऱ्यासोबत तिने करू नये. डॉक्टरचं काम काय असतं? पेशंटचा जीव वाचवणं. ती बाई इतकी चिडचिड करत होती ना ऑपरेशनच्या वेळेस. तुला माझं म्हणणं, तुला जमत नाही तर घेते कशाला मग तू पेशंट? आणि मुळात तू डॉक्टर झालीच कशाला? तुला चिडचिडच करायची तर शिवीगाळ करणं, मारहाण करणं. त्या मुलीवर पण तिने हात उचलला. तिला पण तसंच केलं. तिला बघून मला बोलतो, सर हे बी पी वाढवता नाही, घाबरायचं नाही. असं बोलल्यावर पेशंट घाबरेल का चांगलं समाधान राहील. पण तिच्या व्यक्ती एक नर्स होती ना, ती खूप चांगली होती बरं का, खूपच छान होती. तिने माझे हात पकडले, मला सगळं समजून सांगत होती. आणि त्या मॅडमला रिक्वेस्ट केली की ऑपरेशन सोडू नका मध्येच, म्हणून तिचं ऑपरेशन करा. ती डॉक्टर माझं ऑपरेशनमध्येच बंद करत होती. त्याच्यामुळे मला ती आली तरी मी तिच्याशी बोलत नाही आहे, पण जाताना मी तिची कंप्लेंट करेन. पण जे कोणी आंबडमध्ये हा व्हिडिओ बघणार असेल त्यांना विनंती करून सांगते, त्या डॉक्टरकडे येऊन तुम्ही ऑपरेशन करू नका, स्वतःच्या जीवाला धोका देऊ नका. आणि कुणासोबत असे घडेल तर लगेच तिची कंप्लेंट करा. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद मंडळी.